नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विटा येथील सौ शोभा काकी बाबर कन्या महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाद्वारे आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न झाले। प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले। उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आलाय। यावेळी स्वतः प्रामाणिकपणे शिक्षण घ्यावे, स्वतः पुढे जावे आणि समाजालाही आपल्या सोबत घ्यावे। विचार स्वातंत्र्याचा योग्य वापर करून सर्वांची प्रगती साधावी। घेतलेल्या शिक्षणाचा गर्व न करता नम्रतापूर्वक जीवन जगावे। शिक्षणाचा आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी चांगला वापर करावा। तसेच सावित्रीबाईंच्या कार्याचा वसा आणि वारसा आजच्या सावित्रीच्या लेकींनी घ्यावा। त्यांच्याप्रमाणे आपले जीवनही इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल असेच आपले आचार आणि विचार ठेवावेत, असे प्रतिपादन विटा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका प्राध्यापिका डॉक्टर लीला रामचंद्र भिंगारदेवी यांनी केले। त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सावित्रीबाईंच्या जीवनातील अनेक घटना प्रसंगावर भाष्य करीत अनमोल असं मार्गदर्शन केले। डॉक्टर गौतम ढाले यांनी माऊली सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा कमीत कमी शब्दात महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख करत यथोचित असा आढावा घेतलाय। आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक के.टी. यादव हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की सावित्रीबाईंमुळे मिळालेल्या शिक्षणाचा विद्यार्थ्यांनी योग्य वापर करून आपले स्वतःचे आणि आपल्या पुढील पिढीचे भविष्य घडवावे। समाजात घडणाऱ्या अनेक अयोग्य गोष्टी संपुष्टात आणण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी आजच्या सावित्रीच्या लेकींनी करावयाची आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर S.M. पिसाळ यांनी केले। प्राध्यापकीय मनोगतात प्राध्यापक विनोद निकम, प्राध्यापिका वर्षा चेनके यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकलाय। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापिका P.P. रावताळे यांनी मांडलेत। सूत्रसंचालन लावण्य पवार यांनी केले। यावेळी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व प्राध्यापकांचा, प्रशासकीय सेवकांचा सत्कार आणि गौरव करण्यात आलाय। तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे निमित्त साधून महाविद्यालयामध्ये साडी डेचे देखील आयोजन करण्यात आलं होतं। अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। सावित्रीबाईंनी जर प्रयत्न केला नसता तर आजच्या ह्या ज्या महिला आहेत, चूल आणि मूल यांच्याशिवाय त्या काही करू शकल्या नसत्या। त्यांचे सुद्धा तेवढेच आभार मानले पाहिजेत की जर सावित्रीबाई फुले या जर झाल्या नसत्या, यांनी जर शिक्षणाची ही गंगोत्री अशी वाती ठेवली नसते तर आजच्या मुलींचं जीवन किती कठीण झालं असतं। की सावित्रीबाई दुसरी तर बाजू बघितली, सावित्रीबाईंनी ठीक आहे की मुलींच्यासाठी शाळा चालू केल्या, की मुलींनी प्रत्येक क्षेत्रात पुढे जायला पाहिजे आणि आहेत। आज महिलांसाठी 32% जागा प्रत्येक क्षेत्रात आहेत। आता ह्या आरक्षित ज्या जागा आहेत त्या जागी ते पदं भरली जातात, ती पदं भरली जातात म्हणून असंही कुणी म्हणायचं नाही की बाबा शिक्षण आहे, आम्ही शिकलोय म्हणून त्याचा आपण गर्वही करू नये। नाहीतर समाजातून आपल्याला काय म्हणतात, मुलगी शिकली प्रगती झाली, त्याचा विरोध होऊ नये। मुलगी शिकली आणि तिला अहंकार आला, घमेंडपणा आला, हे जर केलं तर शिक्षणावर कोणीही विश्वास नाही। काय होईल, जो पूर्वीचा काळ आहे तो परत आपल्याकडे फिरून आपल्याकडे येईल की 8 वर्षात 9 वर्षातच मुलींची लग्न व्हायची सुरुवात पुन्हा होईल आणि अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये की आजच्या मुलीने, आजच्या मुली उद्याच्या एक आदर्श नागरिक या रूपाने पुढे येणार आहे। तर ह्या मुलीने तर ही काळजी घेतली की बाबा आपल्याला शिक्षणासाठी स्वातंत्र्य दिले आणि ह्या शिक्षणात स्वातंत्र्य ह्याचा आपण व्यवस्थित वापर करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला पुढे सुद्धा म्हणायला पाहिजे की बाबा मुलगी झाली तर टेन्शन न येता त्या मुलीला शिकून तिच्या पायावर उभं करावं, की आईवडिलांचाही मान सन्मान त्यांनी राखला पाहिजे। जर आईवडिलांचा मान सन्मान राखला नाही तर आई वडील काय करतात, एक 10वी एक 12वीपर्यंत ठीक आहे मुलीला शिकूया आणि 12वी नंतर काय करतात, मुलीला स्थळ बघायला सुरू करतात। जर तुमचं शिक्षण होणार नाही, त्याचबरोबर सावित्रीबाई फुलेने मुलींच्यासाठी शिक्षणाची जे कवाडे खुली केली ते बंद व्हायला जास्त वेळ लागतात।